जालना जिल्ह्यातील परतूर येथील नवोदय विद्यालयामध्ये रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। मी सध्या परतूर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे आहे आणि याच विद्यालयामध्ये 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। एका पालकाने त्याच्या विद्यार्थ्याची जी आहे ती रॅगिंग झाली अशी तक्रार जी आहे ती या ठिकाणी या नवोदयाच्या मुख्याध्यापकाकडे केली होती आणि त्यानंतर चौकशी समितीच्या अहवालानंतर 11वीत शिकणाऱ्या 7 विद्यार्थ्यांचं निलंबन केलेलं आहे। 8 दिवसासाठी हे निलंबन करण्यात आलं आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ह्या 11वीत शिकणारे जे 7 विद्यार्थी आहे या 7 विद्यार्थ्यांनी 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला धक्काबुक्की करत कपडे सुद्धा त्यांचे धुवण्यास लावले होते। त्यामुळे ही रॅगिंगची तक्रार करण्यात आली होती आणि त्यानंतर आता ह्या 7 विद्यार्थ्यांचं 8 दिवसासाठी नवोदय विद्यालयाच्या वतीने निलंबन केले आहे। पुढील 8 दिवस त्यांचं निलंबन राहणार आहे। मात्र अशी कुठलीही घटना शाळेत घडू नये याची खबरदारी देखील मुख्याध्यापक आता घेत आहे आणि यापुढे घडणार नाही अशी ग्वाही देखील मुख्याध्यापकाच्या वतीने देण्यात आली आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, परतूर, जालना। आमच्याकडे काही दिवसापूर्वी पालकांनी तक्रार केली होती की त्यांच्या मुलाला जे हे इयत्ता 11वीच्या मुलांनी धक्काबुक्की केलेली आहे आणि त्यांना कपडे धुण्याचं सांगितलेलं आहे। तर पालकांची या तक्रारीची आम्ही ताबडतोब दखल घेऊन आमच्या विद्यालयातील अँटी रॅगिंग कमिटी नी निर्णय घेऊन या संबंधित 11वीच्या जे विद्यार्थी आहेत यांना तत्काल निलंबित करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी यापूर्वी अशा कुठल्याही घटना मागील काही वर्षांपासून झालेल्या नाहीत। आम्ही सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेतो, यापुढेही ही काळजी आम्ही घेत राहू। पालकांनी कुठल्याही प्रकारची चिंता करू नये, काळजी करू नये। आपले मुले या ठिकाणी सुरक्षित आहेत ही माहिती मी आपल्याला सादर करीत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।